मोरपीस श्रीकृष्ण कथेचा भाग 18. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. कालपर्यंत आपण कथानक श्रवण केलं होतं की महाबळ नावाचा दैत्य ज्योतिष्य वेश धारण करून गोकुळामध्ये कृष्णाला मारण्याकरता गेला होता आणि कृष्णाचा मार खाऊन तो परतला. जो कोणी वाईट कृत्य करतो त्याचं वाईट झाल्याशिवाय काही राहत नाही, असा हा महाबळ दैत्य रक्तबंबाळ होऊन मथुरा नगरीमध्ये गेला आणि कंसाला त्यांनी सांगितलं की तो यशोदेचं जे बाळ आहे ते कोणी साधं सुद्धा नाही महाराज, याला मारण्याकरता तुम्हाला चांगली योजना करावी लागेल आहे. कंस पण आपलं डोकं खाजवायला लागला आणि तेवढ्यामध्ये तिथे पुतना आली. ही पुतना की जी लहान बाळांचा वध करणारी मायावी अशी जी होती, की तिला विविध रूप धारण करता येत होतं, अशी ती कंसाच्या सेवेमध्ये असणारी ही दैत्य मोठी मायावी होती. आणि कंस म्हणतो की त्या पुतनेला, अगं आतापर्यंत तू कोल्ह्या आणि लांडग्यांची शिकार केलीस, आता तुला मात्र सिंहाची शिकार करायची आहे. त्या यशोदेच्या घरी जे बाळ आहे त्या बाळाची तुला हत्या करायची आहे. पुतना म्हणाली, महाराज तुमची आज्ञा शिरसावत, नक्की तुमच्या आज्ञेचं मी पालन करेल आहे. पुतना पण विचार करायला लागली, महाबळ एवढा बलाढ्य दैत्य तो मार खाऊन आला, आता माझं काय होणार. पुतना विचार करत होती आणि इकडे बघा की काय झालं की नंद बाबा जे आहे की नित्य करभार देण्याकरता वर्षातनं एक वेळा त्या कंसाकडे मथुरा नगरीमध्ये जात असे. त्रयोदशीचा दिवस, द्वादशीच्या दिवशी भोलेनाथ जे आहे ते कैलासात गेले होते आणि त्रयोदशीच्या दिवशी नंद बाबा करभार देण्याकरता मथुरेकडे गेले. आता ज्या वेळेला जीवात्मा परमात्म्याला सोडतो आणि गोकुळ नगरी सोडून मथुरेकडे धावतो, म्हणजे परमात्म्याला सोडून वासनारूपी त्या कंसाच्या त्या मथुरा नगरीकडे जातो, तेव्हा गोकुळ नगरीवरती संकटाचं आभाळ आल्याशिवाय राहत नाही. नंद म्हणजे जीवात्मा आहे आणि कृष्ण म्हणजे सच्चिदानंद रूप, आनंद रूप, चिदानंद रूप असा तो परमात्मा. त्याला सोडून जेव्हा हा जीवात्मा वासनारूपी षडविकाराने सजलेली ती मथुरा नगरी आणि त्या मथुरा नगरीचा तो वासनारूपी दैत्य कंस त्याच्या भेटी करता जातो, तेव्हा मात्र संकट त्या गोकुळ नगरीवरती येत असतात. नंद बाबा जीवात्मा आहे आणि यशोदा जी आहे ती बुद्धी आहे. बुद्धी आणि जीव हे जे आहे देवापासून दूर जातात, तेव्हा मात्र आम्हाला जीवनामध्ये संकटांपासनं आमचं रक्षण करण्याकरता मात्र कोणी उरत नाही. जोपर्यंत आमचं अनुसंधान ईश्वरापर्यंत बरोबर जुळून राहतं, तोपर्यंत तो सर्वतोपरी आमचं रक्षण करत असतो. नंद बाबा त्रयोदशीला त्या मथुरेकडे गेले होते आणि इकडे कंसाने योजना आखली होती की पुतनेला गोकुळ नगरीमध्ये पाठवायचं. ही पुतना आहे तरी काय हो, पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती म्हणजे पुतना. ही पुतना 14 स्थानामध्ये वसत असते. ही 14 स्थानं आहे तरी काय, पंच इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 स्थानामध्ये ही पुतना वसत असते. आणि म्हणून चतुर्दशीच्या दिवशी ही पुतना कुठे गोकुळाकडे जाण्याकरता निघाली होती. षडविकार म्हणजे पुतना आहे. 6 षडविकार जिच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे अशी व्यक्ती म्हणजे पुतना आहे. काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर हे षडविकार जेव्हा आमच्या इंद्रियांमध्ये वास करतात, देहामध्ये वास करतात, अंतःकरणामध्ये वास करतात, तेव्हा वासनारूपी पुतना जी आहे ती आम्हाला दुःख देत असते. ह्या डोळ्यांमध्ये
जेव्हा विकार वासना येतात, वाईट दृश्य बघावंसं वाटतं, कुणाचं वाईट बघावंसं वाटतं, तेव्हा पुतना आमच्या डोळ्यामध्ये तिचा प्रवेश झाला म्हणून समजूनच घ्या. डोळे विकारी होतात आणि आम्हाला त्यापासनं आनंद न मिळता दुःखच मिळतं. हे कानही तसेच आहे हो. या कानामध्ये सुद्धा पुतना शिरत असते. इतरांचं वाईट ऐकायचं आणि चांगलं न ऐकता आम्हाला वाईट ऐकावंसं वाटतं, तेव्हा समजावं की कानामध्ये सुद्धा पुतना शिरलेली आहे. बरं झालं बाई तिचं की होतीच ती तशी. पाहिजेच होतं हिला असं काहीतरी. हो, आणि बरंच झालं ॲक्सिडेंट झाला तर. असे जे आमचे विचार की कानामध्ये येतात, तेव्हा समजावं की या कानामध्ये सुद्धा पुतना शिरलेली आहे. वाणीमध्ये, जिभेमध्ये सुद्धा पुतना शिरत असते. या जिभेला 2 कामं असतात की ज्या वेळेला आम्ही सात्विक अन्न घेतो, त्यावेळेला परमानंद आम्हाला प्राप्त होतं. असं म्हटलं जातं की आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. ज्याचा आहार, ज्याचं भोजन नीरस आहे, त्याचं भजन सरस आहे. आणि ज्याचं भोजन सरस, त्याचं भजन नीरस आहे. ज्याचा आपल्या या रसनेवरती ज्याने विजय मिळवलेला आहे, त्याला परमानंदाची प्राप्ती होत असते. परंतु ज्याच्या जिभेवरती वासना आहे की ही जीभ मागेल तसं तिची इच्छा पुरवली जाते, लगेच आम्हाला श्रीखंड खावंसं वाटतं, गोड तोंड झालं की लगेच बटाटे वडे खावेशी वाटतात, अशी ही वासना, त्या वासनेमध्ये जेव्हा आमची ही रसना रंगते, तेव्हा समजावं की या जिभेवरती पुतना वास करती आहे. या जिभेला 2 कामं असतात. एक म्हणजे भोजन करणे आणि दुसरं म्हणजे बोलणे. वाणीचा दुरुपयोग झाला म्हणजे समजावं की आमच्या जिभेवरती पुतना वास करती आहे. वाणी गंगाजळासमान जर का शुद्ध असेल तर सर्वत्र ब्रह्माचं दर्शन व्हायला लागतं. आणि वाणीचा दुरुपयोग झाला म्हणजे, वाणी दूषित झाली म्हणजे, विकारी झाली म्हणजे जीवनही दूषित होतं. आणि दूषित जीवन आम्हाला दुःख देत असतं. अशी ही पुतना इंद्रियामध्ये, देहामध्ये, अंतःकरणामध्ये ध्यास करते की ज्याप्रमाणे विषय वासना ती अंतःकरणाला लावते, हा जीवात्मा सुखप्राप्ती करता विषय वासनांचा लेप या हृदयावरती लावतो आणि तो दुःखी होत असतो. पुतना, षडविकारी रूपी पुतना, ती जीवात्म्याला दुःख देणारी आहे, ती रडवणारी आहे. तिला माया दया काही नाही. बाह्य वेश सुंदर आणि अंतर्वेश म्हणजे अंतर्मन जे जिचं आहे ती काळं कुट्ट आहे. अशी वृत्ती म्हणजे पुतना आहे. आणि ही आता सजून धजून सुंदरस अलंकार तिने परिधान केलेले होते. सुंदर गुलाबी रंगाची पैठणी नेसली, हातामध्ये कांकणं भरले, लांब सडक तिची वेणी आहे, मोगऱ्याचे गजरे माळलेले आहे, ठसठसीत कुंकू लावली, कानामध्ये कुंडलं घातले, पायामध्ये पैंजणं घातले, भारीची साडी, भारी गाडी आणि भारीचा मोबाईल, सर्व थाटमाट तिचा अगदी पाहण्यासारखा होता हो. बाहेरचं तिचं रूप अगदी थोरा मोठ्यांना साजेसं होतं. भारी भारी तिची गाडी होती आणि ती गोकुळच्या वेशेने जायला लागली. गोकुळात गेल्यानंतर सर्व गोकुळवासियांना, तर भोळ्या भाबड्या गोपांगणांना वाटलं की कोणीतरी थोर मोठ्या घरची बाई दिसते. आपल्या गावाचं भाग्य झालं बाई म्हणे, भाग्य उजळलं आपल्या गावाचं. अहो, साध्या भोळ्या त्या पुतनेला पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असे भाव येत होते की पुतना तिने नंदबाबाचं घर विचारलं आणि गवळी वाड्यावरती ती गेली. गोपांगणांनी सांगितलं की ही तेच नंदबाबाचा वाडा आहे. पुतनेच्या बरोबर त्या जाऊ लागल्या. यशोदेने पाहिलं, कोण आहे बाई म्हणे ही. यशोदेने वाकून पाहिलं, बापरे, फार श्रीमंता घरची दिसते. आणि यशोदा तिला विचारायला लागली
कोण आहात तुम्ही? त्यावरती ती सांगू लागली, काय सांगावं, मी मथुरेत राहत होते, पण कंसाचा तो अत्याचार, जरासंधाचे लोक सगळे त्या मथुरा नगरीमध्ये त्यांनी पेरले आणि ते इतके अत्याचारी आणि दुष्ट आहेत की त्या अत्याचाराला त्रासून काही बदल व्हावा म्हणून मी तुमच्या गोकुळात आली हो. तुमचं गोकुळ मोठं सुंदर. यशोदेला गोकुळाचं वर्णन केल्यानंतर, स्तुती केल्यानंतर यशोदा ही भाळली आणि यशोदा म्हणाली, आतमध्ये या, बाहेरच का आहात आपण? तर यशोदेनी पुतनेला मोठ्या आनंदाने आतमध्ये बोलावलं. पुतना म्हणाली की तुमच्या पाळण्यातलं हे बाळ किती गोड आहे. तेवढ्यात कृष्ण रडायला लागला. सकाळची वेळ होती. यशोदेला कामाची घाई नित्यच असायची. पुतना म्हणाली की तुमचं बाळ मला द्या, मी त्याला सांभाळते आणि तुम्हाला काम करायला सोपं जाईल आहे. यशोदा म्हणाली, बाई ग, किती छान, बरंच झालं, माझ्या मनातलं जाणलं ग. एवढं मोठं त्या डेऱ्यामध्ये मला मंथन करायचं आहे, एवढी कामं पडलेली आहे. आणि यशोदेनी आपलं बाळ त्या पुतनेच्या जवळ दिलं. यशोदा माच घरामध्ये गेली. पुतनेने त्या बाळाला मांडीवरती घेतलं आणि तिने स्तनाग्रांना विष लावलं. कृष्णाने डोळे घट्ट बंद केलेले आहेत. कृष्ण पुतनेकडे पाहत नव्हता. देवाच्या नजरेमध्ये ब्रह्मभाव असतो आणि ब्रह्मभाव जागृत झाल्यानंतर मग मात्र त्या पुतनेचं अज्ञान जे आहे ते दूर झालेलं असतं. पुतना म्हणजे अज्ञान आहे आणि हे अज्ञान, ही वासना जी आहे ती वासुदेवाचा वध करण्यासाठी आलेली होती. कृष्णानं डोळे बंद केलेले होते. कृष्णाच्या डोळ्यामध्ये चंद्र सूर्य वास करतात. ते चंद्र सूर्य म्हणाले, प्रभो प्रभो, ही दृष्ट आहे, हिच्याकडे पाहू नका, हिला ब्रह्मभाव हिचा जागृत होऊ देऊ नका. काही संत म्हणतात की कृष्ण विचार करत होता आणि ध्यान करत होता भोले बाबांचं, की हे भोलेनाथ, बाकीची लीला मी करेल आहे, पण तुम्ही मात्र हिचं विष प्राशन करण्याचं एवढं काम मात्र तुम्ही करा. आणि म्हणून कृष्ण महादेवाची प्रार्थना करत होता, स्तुती गात होता मनातल्या मनात, त्याचं ध्यान करत होता. काही असं म्हणतात की कृष्ण विचार करत होता, पुतना मला दूध पाजती आहे, म्हणजेच ही माते समान आहे, तेव्हा हिला कुठली गती देऊ बरं मी? गोकुळात देऊ, वैकुंठात देऊ की स्वर्गात देऊ? कृष्ण विचार करत होता आणि म्हणून कृष्णाने डोळे मिटलेले होते. हा कृष्ण काळाचा काळ आहे, मग त्याला विषाचं काय भय, असंही अनेक जण म्हणतात. तेव्हा हा कृष्ण, त्या कृष्णाने डोळे मिटलेले होते. डोळे जर उघडून त्या पुतनेकडे पाहिलं तर त्या पुतनेला कळलं असतं की कृष्ण दुसरा तिसरा कोणी नसून नेती नेती म्हणतात तो परब्रह्म आहे. आणि पुतना ज्या कार्यासाठी आली ते कार्य ती करू शकली नसती आणि म्हणून कृष्णाने डोळे मिटलेले होते. असा हा कृष्ण डोळे मिटलेले आहे आणि पुतनेनी ते विषाने माखलेलं तिचं स्तनाग्र त्या कृष्णाच्या मुखामध्ये घातलं. त्यावेळेला कृष्ण पुतनेचं दूध नाही तर तिचा प्राणच तो पित होता आणि पुतना आकांताने सोड कृष्णा सोड म्हणून म्हणत होते. त्यावरती कृष्ण म्हणाला, मावशी, ज्याला मी पकडलं त्याला सोडत नाही, एक तर पकडत नाही आणि पकडलं तर मी सोडत नाही. म्हणूनच असा हा कृष्ण, त्या कृष्णाला सोड सोड म्हणणारी पुतना ही काय म्हणत होती, हो, इहलोक आणि परलोक या दोन्ही लोकातनं मला सोड कृष्णा, माझी सुटका कर रे आणि दोन्ही सुंदर होऊ दे, अशी प्रार्थनाच जणू काही पुतना करत होती. पुतना जेव्हा आली तेव्हा आपल्या बरोबर अविद्या घेऊन आलेली होती. प्राण ध्यास, इंद्रिय ध्यास, देह ध्यास, अंतःकरण ध्यास आणि स्वरूप विस्मरण. आता तिला स्वरूपाचं विस्मरण झालं आणि ती पूर्वरूपामध्ये म्हणजे दैत्य रूपामध्ये आली. सुमेरू पहाडासारखं तिचं भलं मोठं ते शरीर, प्रचंड असं शरीर, आणि त्याच्यावरती बसलेला हा श्रीकृष्ण गोपाल तिच्या हृदयावरती बसलेला होता. ती वायू मार्गाने उडायला लागली आणि नंदाच्या त्या सुंदरशा वनामध्ये धाड धडम पडली. असा आवाज आला की जणू काही वीज कोसळावी, जणू काही पहाड पडावा. गोपाळ कृष्णाचे जे सर्व सवंगडी, सर्व गोपांगना, सर्व गोकुळच त्या
बगीच्यामध्ये धावून आलेलं होतं. बघतो तर काय त्या गोपांगना पाहत होत्या. एवढ्या मोठ्या त्या राक्षसनीच्या छातीवरती कृष्ण बसलेला आहे आणि ती मात्र गतप्राण झालेली आहे. गोपांगनाने पटकन त्या कृष्णाला उचलून घेतलं आणि त्याला कुरवाळलं, गोंजारलं. यशोदा तिथे धावत धावत आली. त्यावेळेला गोपांगना म्हणाल्या, "अगं यशोदे, 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 शांडिल्य मुनींच्या सांगण्यावरून आम्ही एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या पुण्याईने परमात्माच जणू काय तुझ्या घरी कृष्ण रूपाने जन्माला आला आणि त्याला तू असं कुणाही जवळ देते." यशोदेनं मान खाली घातली आणि तिला वाईट वाटलं हो, परंतु कृष्णाला काही झालं तर नसेल ना. गोपांगना विचार करायला लागल्या आणि इकडे मात्र गोकुळामध्ये ते जे लोक होते, तेवढं मोठं ते शरीर त्या पुतनेचं, आता हिचं अंतिम संस्कार कसा करायचा. तेव्हा त्या पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि तिची तिरडी जी आहे ती अंतिम संस्कार करण्याकरता प्रेत यात्रा चालली होती. तेव्हा सर्व गोपाळ जे आहे ते हसत होते. बाकी आपण अंतिम यात्रेमध्ये सर्वांना दुःख होत असतं, अश्रू येत असतात, परंतु पुतनेच्या त्या अंतिम यात्रेमध्ये सर्वांना हसू येत होतं आणि तिचा अंतिम संस्कार झाला. त्यावेळेला तिच्या देहातनं सुगंध दरवळायला लागला. भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर परिवर्तन होत असतं, स्वभाव परिवर्तन होत असतं आणि त्या देहातनं दुर्गंध जाऊन सुगंध दरवळायला लागला. इथे मी कथेला विराम देते. बाकी कथा मात्र आपण उद्याला पाहूया. श्रीहरये नमः, श्रीहरये नमः. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. श्रीहरये नमः, श्रीहरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधे, श्री राधे. मोरपी श्रीकृष्ण कथेचा भाग 19. श्रोते हो, पुतनेला श्रीकृष्णाने सुंदरशी गती दिलेली होती. विष प्राशन करणाऱ्या, विष पाजणाऱ्या त्या पुतनेला भगवंताने दुर्मिळ अशी, दुर्लभ अशी गती, की जे योग्यांनाही दुर्लभ आहे, ती गती प्राप्त करून दिलेली होती. म्हणूनच कृष्णाविषयी म्हटलं जातं, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघासया पाय यदप्यसाध्वी लेभे गती धातृचिता ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. विषाच्या बदल्यात परमगती प्राप्त करून देणारा दयाळू दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण आहे आणि अशा कृष्णाला आमचा कोटी कोटी नमस्कार. कृष्णाला गोपांगनाने घेतलेलं होतं. त्याला गायीच्या गोमूत्राने स्नान घातलं. त्याला सुंदर वस्त्र परिधान केले. हातामध्ये, पायामध्ये वाळे घातले, हातामध्ये मनगट्या घातल्या, कानामध्ये कुंडलं घातली. सुंदरसं त्या गायीचं रक्षण म्हणून टिळा लावला आणि गंगी गायीच्या शेपटीने त्याची दृष्ट काढण्यात आली. केशव, माधव, गोविंद, नारायण, हे भगवंता, या बालकृष्णाचं तू सर्वतोपरी रक्षण कर, अशी ती शेपटी फिरवून फिरवून सर्व देवतांचे नाव घेतले आणि भगवंताच्या त्या कृष्णाच्या रक्षणाकरता त्याची दृष्ट काढण्यात आली. गोपांगना म्हणायला लागल्या, यशोदामाई, तू याला आपल्या जवळ घे. याने जर का दूध पिलं ना तर समजायचं की याला कुठली बाधा झाली नाही. यशोदेने कृष्णाला मांडीवरती घेतलं. तिने प्रेमाने त्याच्या केसांवरती हात फिरवला. कुरळ्या कुरळ्या केसांना मायेचा, ममतेचा स्पर्श केला. पदराआड केलं. कृष्ण सुटू सुटू दूध प्यायला लागला.
गोपांगना टाळ्या वाजवायला लागल्या आणि म्हणाल्या, माई, कृष्णाला आपल्या काही झालं नाही ग. त्या पुतणीची बाधा झाली नाही. आपला कृष्ण सुरक्षित आहे. वेड्या गोपांगना, कृष्ण भक्तीने, कृष्ण प्रेमाने पागलच झालेल्या होत्या जणू काही, आणि सर्व देवदेवतांना आळवणी करत होत्या, आर्त आर्त प्रार्थना करत होत्या. त्यांची हाक भगवंतानी ती ऐकलेली होती, आणि कृष्ण आता मात्र कुतुकुतू हसतही होता. आता बघा, नंद बाबा करभार देण्याकरता मथुरेमध्ये गेलेले होते. त्यांनी करभार दिला. आपल्याला पुत्र झाला म्हणून कंसाला वार्ता सांगितली, आणि भेटवस्तू म्हणून सुवर्णाची थाळी, अनमोल रत्न त्या कंसाला दिले. कंसाने भेटीच्या बदल्यामध्ये नंद बाबाला ते म्हणाले की तुझ्या पुत्राला उदंड दीर्घ आयुष्य लाभू दे. जो कोणी त्याचा शत्रू असेल त्याचा लवकरच विनाश होऊ दे. त्याची कीर्ती सर्वत्र अजरामर होऊ दे. असे सुंदरसे आशीर्वाद त्या कंसाने नंद बाबाच्या कृष्णाला दिले. नंद बाबा आता मात्र परतीला येण्यापूर्वी ते जे आहे वसुदेवांबरोबर त्यांची भेट झाली. वसुदेवाबरोबर हितगुज केली. वसुदेवाचं दुःख पहिले श्रवण केलं आणि नंतर आपला आनंद त्यांना कथन केला. मथुरेवरून परत येत असताना बलरामाकरता, कृष्णाकरता त्यांनी छान छान अशी खेळणी घेतली. डपली घेतली, बाजा घेतला, डमरू घेतले, बासुरी घेतली आणि आपल्या गोकुळ नगरीकडे यायला निघाले. गोकुळात आल्यानंतर बघतो तर एवढा मोठा जमाव त्यांना दिसला, आणि ते पाहिल्यानंतर ती पुतना आणि त्या पुतना वधाची कथा त्यांनी श्रवण केली. त्यावेळेला आपला कृष्ण साधा सुद्धा कोणी नाही, तो साक्षात कोणीतरी दैवी अवतारच आहे हे नंदबाबांनी जाणलं. कृष्ण सुरक्षित आहे हे पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला. आता बघा की ही पुतना कोण आहे. त्या पुतनेला कृष्णाने अशी दुर्मिळ अशी गती का दिली, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतोय ना. तर बघा, ही सुंदरशी कहाणी आहे, ती कथा आपण श्रवण करूया. बलिराजा आणि विंध्यावली राणी यांची कन्या ही रत्नमाला. त्या रत्नमालेने वामन भगवंताचं ते बालरूप पाहिलं होतं. ते बालरूप पाहून तिच्यामध्ये वात्सल्यभाव निर्माण झाला, मातृभाव निर्माण झाला. आणि ज्या वेळेला वामनाने विराट रूप धारण केलं तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये शत्रुभाव निर्माण झाला. हे दोन्ही भाव आपल्या मनात घेऊन तीच रत्नमाला आता या द्वापार युगामध्ये पुतनेच्या रूपाने ती जन्माला आलेली होती. तिने विष मिश्रित असं दूध कृष्णाला पाजलं, आणि म्हणून भगवंताने तिचा उद्धार केला. की मातेचं काम तिने केलेलं होतं. भगवंतानी विष पाजणाऱ्या त्या पुतनेलाही पण सद्गती दिलेली होती. देव दयाळू आहे, प्रेमळ आहे, कनवाळू आहे. त्याच्यासारखा कोणी नाही हो. तो आनंद सागर, करुणा सागर आहे. त्याच्यासारखं औदार्य कुणाच जवळ नाही. औदार्याची मूर्ती म्हणजे बालकृष्ण, गोपालकृष्ण असा हा कृष्ण, की जो कोणी त्याच्यावरती शत्रुभावाने असो की भक्तिभावाने साधना करतो, प्रेम करतो, त्याचा उद्धार तो करतच असतो. बलिराजा आणि विंध्यावली ही राणी त्याची होती. ती धार्मिक होती. बलिराजाने यमुनेच्या तीरावरती भृगुकच्छ या ठिकाणी विश्वजित रथ यज्ञ त्यांनी आरंभलेला होता. सर्वजित असा रथ त्याला प्राप्त करायचा होता. त्याकरता त्यांनी मोठा यज्ञ समारंभ आरंभिला होता. इकडे मात्र कश्यप आणि अदितीच्या पोटी साक्षात नारायणाने वामन रूपाने जन्म घेतलेला होता. 7 वर्षाचं ते गोंडस असं रूप भगवंताचं होतं. सुंदर अशी त्यांची देहवृष्टी होती, आणि अशा त्या वामनाचा यज्ञोपवीत संस्कार करण्यात आला. यज्ञोपवीत संस्कार केल्यानंतर भिक्षा मागण्याकरता सर्वप्रथम वामन भगवंत ते पार्वती मातेकडे गेलेले आहे. गुटगुटीत असं ते वामन, हातामध्ये छत्री आहे, एका हातामध्ये भिक्षा पात्र आहे, कटीला सुंदर असं पिवळा पितांबर त्यांनी नेसलेला आहे, आणि भाळावरती चंदनाचा टिळा, जणू काही धरेवरती नभीचा सूर्यच
तो चालतो बोलतो आहे, असं ते तेजोमय रूप त्या वामनाचं होतं. आणि वामन भगवंत पार्वती मातेकडे गेले. ते भिक्षा मागतात आहे आणि म्हणतात आहे की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. भगवती पार्वती मातेने ज्ञान वैराग्याची भिक्षा त्या वामनाच्या झोळीमध्ये टाकली आणि वामनाने ती भिक्षा आपले गुरुदेव जे बृहस्पती, त्या बृहस्पतीला अर्पण केली. गुरु काय आहे हो? चालते बोलते ईश्वर आहे. गुरु हे सर्व चराचराचं दैवत आहे आणि गुरु विना कोण दिखाये बाट, बडाही बिकट हे यमघाट असं म्हटलं जातं. गुरुचं पूजन देवदेवताही करतात. आणि वामनाने पण ती भिक्षा आपल्या गुरुला अर्पण केलेली होती. तेव्हा गुरुदेव म्हणाले की हे वामना, नर्मदेच्या तीरावरती तो बलिराजा यज्ञ करतो आहे आणि तो दानवीर म्हणून सर्वत्र त्याची प्रचिती आहे. तेव्हा तू त्याला भिक्षा मागण्याकरता तिथे जा. वामन भगवंत तिथे गेलेले आहे. सुंदर असं त्याचं गोंडस स्वरूप आणि ते जात असताना सर्व लोकांना त्याच्याविषयी आदर वाटत होता. नम्रतेने जे सर्व त्याला वंदन करत होते. वामनाचं तेज चौदिशेला पसरलेलं होतं. त्यात सूर्यावरती किती पांघरुणं घातलीये तरी सूर्याचं तेज झाकलं जातं का हो? साक्षात तो परब्रह्म नारायणच तो धरेवरती वामनाच्या रूपामध्ये अवतरित झालेला होता. कश्यपाने अदितीचं व्रत फळाला आलेलं होतं. त्यांनी पयोव्रत केलेलं होतं आणि त्या व्रताच्या पुण्याईनी साक्षात परब्रह्मच त्यांना पुत्र रूपाने प्राप्त झालेला होता. आणि वामन भगवंत त्या बलिराजाच्या यज्ञ समारंभामध्ये गेलेले आहे. प्रवेशद्वारावरती गेल्यानंतर बलिराजाने त्या वामनाला पाहिलं. त्याचं ते तेजपुंज रूप पाहून बलिराजाला मोठा आनंद झाला. दश दिशांनी वामनाचं तेज व्यापून टाकलेलं होतं आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर बलिराजाला आनंद झाला आणि ते म्हणतात आहे की असा ब्राह्मणच मी कधी पाहिला नाही. या ब्राह्मणाने मला जे मागितलं ना ते मी सर्व देईल आहे. काय दृढ निश्चय आहे हो भक्तीचा. बलिराजा दानशूर होता आणि बलिराजा त्या वामनाला म्हणतात आहे, हे ब्राह्मण देव, सांगा तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही म्हणाल ते भिक्षा मी तुम्हाला द्यायला समर्थ आहे. त्यावरती वामन भगवंत म्हणाला की हे बलिराजा, तुझे पूर्वजही पण हरिभक्त होते, दानशूर होते, पराक्रमी होते. आपल्या पूर्वजांची कीर्ती ऐकून बलिराजाला मोठा आनंद झाला आणि बलिराजा परत वामनाला म्हणायला लागले की हे ब्राह्मण देवता, तुमचं स्वागत असो. आणि बलिराजाने षोडशोपचारे त्या ब्राह्मण देवताचे पूजन केलेलं आहे. शुद्ध दोकपानाने पंचामृताने वामन भगवंताचे चरणकमल त्यांनी धुतलेले आहे. आणि वामन भगवंत म्हणतात आहे की हे राजन, 3 पावलं जमीन मला तू भिक्षा म्हणून दे. बलिराजा म्हणतो आहे, अशी भिक्षा मागा की परत तुम्हाला याचक म्हणून कुणाच्या दारी जावं लागणार नाही. त्यावरती वामन म्हणतो आहे की हे राजन, मला एवढीच भिक्षा पुरेसी आहे. एवढंच माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी. वामनाची भिक्षा ऐकून बलिराजाने होकार दिला आणि संकल्पाचं पाणी संकल्प पात्रातनं ते सोडत होते. आणि त्यावेळेला शुक्राचार्य जे आहे ते शुक्राचार्य बलिराजाला म्हणतात आहे की हे बली, हा साधा सुद्धा कोणी नाही, हा साक्षात विष्णू आहे. हा विराट रूप धारण करून तुझी फजिती करणार आहे. तुझ्याजवळ काही शिल्लक राहणार नाही. त्यावेळेला बलिराजा म्हणाला की एकदा संकल्प केल्यानंतर मी माघार घेणार नाही. विंध्यावली ती राणी पण आपल्या पतीला सहाय्य करत होती. असा त्यांचा सुंदरसा गृहस्थ आश्रम होता. जणू काही सत्संगच होता. ती आपल्या पतीच्या सत्कर्मामध्ये सहकार्य करत होती. वामनाला संकल्प सोडताना त्या संकल्प पात्रातनं, अभिषेक पात्रातनं बलिराजाने संकल्प सोडला. त्यावेळेला शुक्राचार्य जो आहे त्या अभिषेक पात्राच्या चोचीमध्ये जाऊन बसला. वामनाने दर्भाची कांडी त्या नळकांड्यामध्ये टाकली आणि
तो दर्भ जो आहे शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये गेला आणि शुक्राचार्याचे डोळे फुटले. सत्कर्मामध्ये जो कोणी विघ्न आणतो त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला दुःख हे सहन करावं लागतं. असा हा शुक्राचार्य, त्या शुक्राचार्याची योजना असफल झाली आणि वामनाकरता बलिराजाने संकल्प सोडला. आता मात्र वामनाने विराट रूप धारण केलं. ते सुंदर असं विराट रूप होतं. त्याच्यामध्ये सहस्त्र सूर्य, सहस्त्र चंद्र, असंख्य तारिका, असंख्य पृथ्वी, असंख्य पाताळ, अनेक असे सागर, सरिता, सर्व काही त्याच्यामध्ये दिसत होतं. वामनाने एक पाऊल आपलं आकाशामध्ये ठेवून स्वर्ग व्याप्त केला, दुसरं पाऊल धरेवरती ठेवून धरती व्याप्त केली. आता ते बलिराजाला प्रश्न करतात आहे, हे राजन, तिसरं पाऊल कुठे ठेवू सांग. त्यावरती विंध्यावली म्हणाली की महाराज सर्वस्व अर्पण करून द्या. आणि राजाने आपलं डोकं नमवलेलं आहे, त्या डोक्यावरती भगवान वामनाने आपलं पाऊल ठेवलं. सर्वस्वाचं दान करणारा धन्य तो बलिराजा, की त्याने भगवंताला सर्व आपलं अर्पण केलं आणि त्याच्या प्रेमाने भक्तीने साक्षात परब्रह्म बांधल्या गेला. त्याला सुताल पाताळाचं राज्य दिलं आणि त्या सुताल पाताळावरती त्या नगरीमध्ये भगवंत त्याचा पहारा करत होते, त्याचं सर्वतोपरी रक्षण करत होते. श्रोते हो, आध्यात्मिक दृष्ट्या सुताल पाताळ नगरी म्हणजे ही देहरूपी नगरी आहे. या वामन भगवंत साक्षात नारायण बलिराजाच्या एका इंद्रियामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता, वास केलेला होता. तो सर्वतोपरी त्यांनी बलिराजाला अगदी त्याचं रक्षण केलेलं होतं. बलिराजाच्या डोळ्यामध्ये, कानामध्ये, मुखामध्ये सर्वत्र त्याचाच ध्यास लागलेला होता. भक्ती करावी तर बलिराजासारखी सर्वस्व त्यांनी अर्पण केलेलं होतं. मागचं पुढचं काही पाहिलं नाही हो, काही पाहिलं नाही. आणि असा तो साक्षात परब्रह्म भक्तीने प्रेमाने बांधल्या गेला आणि तो त्या बलिराजाचं रक्षण करू लागला. इकडे मात्र काय झालं की नारायणाविना वैकुंठ सुन वाटायला लागलं. अहो, इकडली स्वारी घरी असली की तुझं माझं जमेना आणि नसली तर तुझ्याशिवाय करमेना. असं असतं की तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना. नारदाचं आगमन त्या वैकुंठामध्ये झालं. नारायण हरी. लक्ष्मी माता म्हणाली की यांच्याशिवाय घर कसं खायला उठतं, काही केल्या करमत नाही. आमचे अहो कुठे दिसतात आहे का तुम्हाला, माहिती आहे का तुम्हाला. त्यावरती नारद म्हणतात आहे की सुताल पाताळामध्ये बलिराजाच्या घरी तुमचे अहो नारायण सर्वत्र पहारा देत आहे महालक्ष्मी माते. तेव्हा महालक्ष्मीने ते जसं ऐकलं त्या क्षणी तिने ब्राह्मण वेश धारण केला आणि सुताल पाताळामध्ये ती गेलेली आहे. त्या बलिराजाच्या घरी श्रावणी पौर्णिमेचा तो दिवस होता. श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा तो दिवस होता. आणि बलिराजा विष्णूचा महान भक्त होता. त्याने सत्यनारायणाच्या पूजेचा घाट घातलेला होता. त्याकरता तो आपल्या त्या पहारा देणाऱ्या त्या नारायणाला म्हणाला, अरे नारायणा, अरे सत्यनारायणाची पूजा आहे, जा केळीचे खांब घेऊन ये, जा बरं थोडे आंब्याचे पानं घेऊन ये, फुलं आण, गुलाबाची फुलं आण, कमळांची फुलं आण, तुळशी आण. तो नारायण पटपट जात होता. त्याचीच तर पूजा होती आणि त्याच्याच पूजेसाठी त्याला साहित्य आणायला तो बलिराजा त्या पहारेकरूला सांगत होता. आणि नारायणाने पटपट साहित्य आणलं. सुंदरशा त्या चौरंगाला आंब्याची तोरणं बांधली, पूजा रेखाटली. षोडशोपचारे बलिराजाने ती सत्यनारायणाची पूजा भक्तिभावाने पूर्ण केलेली होती हो. सत्यनारायणाची पूजा, सत्य देवाची ती पूजा की श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. हे शब्द त्या ब्राह्मणीन रूपी महालक्ष्मीच्या कानावरती गेले. आणि कथा पूर्ण झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर बलिराजा तीर्थप्रसाद वाटण्याकरता बाहेर आला. बघतो तर काय दारामध्ये त्याला सुंदरशी ती स्त्री दिसली. त्यावरती ते म्हणाले की हे देवी, आपण कोण आहात. त्यावरती ती म्हणाली की मी लक्ष्मी आहे, तुम्ही कुठे असता. त्यावरती ती म्हणाली की चराचरामध्ये माझा वास आहे, परंतु आज नारळी पौर्णिमा, रक्षा पौर्णिमा, मला कोणीही भाऊ नाही, मी भावाच्या शोधात आहे. त्यावरती बलिराजा म्हणाला की मलाही कोणी बहीण नाही,
तेव्हा तुम्ही माझी बहीण व्हा. लक्ष्मीनी बलिराजाला धर्माचा भाऊ मानला. तो नारळी पौर्णिमेचा, रक्षा पौर्णिमेचा, रक्षाबंधनाचा तो पावन असा दिवस होता आणि त्या दिवशी महालक्ष्मी मातेने बलिराजाच्या भाळावरती कुंकुम तिलक लावला. ते रक्षासूत्र त्याच्या हातावरती बांधलं आणि त्यावरती म्हणायला लागली, "येन बद्धो बलिराजा दानवेंद्र महाबला तेन त्वाहं बंधयामी रक्ष चलमाचल." हे बहीण भावाचं प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे. राखी म्हणजे आहे तरी काय, प्रेमाचा धागा प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हाताला बांधत असते. देवदेवतांना ती प्रार्थना करते, आर्त स्वरूपामध्ये त्याची आळवणी करते. भगवंताला म्हणते, हे चराचरातील देवदेवतांनो, हे दशदिशांनो, हे चंद्र सूर्यांनो, हे नभताऱ्यांनो, हे सागर सरितांनो, माझ्या भावाचं सर्वतोपरी तुम्ही रक्षण करा. त्याला आनंद प्राप्त होऊ द्या, त्याला उदंड आयुष्य प्राप्त होऊ द्या, कीर्ती यश धन संपदा सर्व काही प्राप्त होऊ द्या. बहीण भावाच्या नात्यामध्ये प्रेमाचा धागा ती बांधून ती नाती जपत असते. आपुलकीची नाती, प्रेमाची नाती, बहीण भावाचं ते अमर प्रेम वृद्धिंगत करणारा हा सुंदर रक्षाबंधनचा सण आहे. आणि त्या दिवशी लक्ष्मी मातेने त्या बलिराजाच्या हातावरती राखी बांधलेली होती. भेट म्हणून काय देऊ ग म्हणून विचारल्यानंतर ती म्हणाली की तुझा हा पहारेकरू आहे ना, तोच मला तू भेट म्हणून दे. बलिराजा आश्चर्यचकित होऊन पाहायला लागला. त्यावेळेला नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि वास्तव्य सांगितलं की हे राजन, तो पहारेकरू दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात विष्णू आहे आणि नारायण आहे. लक्ष्मीचा नारायण लक्ष्मीला शोभून दिसेल आहे. नारायणाचा हात लक्ष्मीच्या हातामध्ये दिलेला होता. सर्व चराचर आता त्या लक्ष्मी नारायणाचं गुणगान गातात आहे. श्रीमद नारायण नारायण हरी हरी, लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी, लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी. रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मीनारायण वैकुंठात गेले. असा हा सुंदरसा नारळी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा सण आहे की नात्यांमध्ये आपुलकीची तुळस जी आहे, प्रेमाने बहरणारा, आपुलकी टिकवणारा, नात्यांचं कमलपुष्प टवटवीत करणारा, प्रत्येक बहिणीला हा सण मोठा आवडत असतो. आणि लक्ष्मीनी पण मोठ्या प्रेमाने ती राखी त्या बलिराजाला बांधलेली होती. आणि इकडे मात्र ही कथा काय आहे की पुतना उद्धाराची जी कथा जो कोणी श्रवण करतो त्या सर्वांचं इच्छित मनोरथ पूर्ण होत असतं. स्त्रियांना सौभाग्य लाभतं, कुमारिकेला मनपसंत नवरा प्राप्त होतं, विद्यार्थ्यांना भरघोष असं यश मिळतं आणि भक्तांची भक्ती कृष्णाबरोबर जुळते. अशी ही कथा की सर्वांना उद्धार करणारी आहे. अशी सुंदरशी फलश्रुती पुतना उद्धाराची आहे. जो कोणी श्रवण करतो त्याला गोविंदाची प्राप्ती होते, त्या श्रीकृष्णाची प्राप्ती होते. श्रीहरये नमः, श्रीहरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.